सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, की बघा तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, या वेळेस आहे ना प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मुलगाच व्हावा असं वाटत असतो. का बरं? कारण तो मला म्हातारा झाल्यावर माझा आधार बनेल, ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही कथा निर्माण झालेली असते. पण तो आधार कधी बनतो का बरं? कधीच बनत नाही. उलट त्या मुलगा आपल्या जीवनामध्ये दुःखच निर्माण करतो ना. पण जर मुलगी असेल तर बघा, ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपलं सर्व काही करत असते. पण तरीसुद्धा मनुष्याला मुलगा हवा असतो. आज आहे ना, या मुलांबद्दल आपल्या म्हातारपणी आहे ना, हे आपल्याला साथ कशी सोडतात, आपल्या जीवनामध्ये हे दुःख कसे निर्माण करतात, हे आज आपण विश्लेषण करणार आहोत. आज आपल्याला या निरूपणामध्ये पूर्ण बोध मिळणार आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ही मुलं येतात, ही मुलं म्हणून जन्माला येतात, पण आपल्या आयुष्याची राख रांगोळीच करतात ना. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मनामध्ये काही गोष्टी रचलेल्या असतील की मला मुलगाच हवा, तर ही कल्पनासुद्धा विचार करू नका. या आत्ताचं सोडून द्या. तुम्हाला मुली जरी असतील ना, तरी निवांत आयुष्य जगा. या जीवनामध्ये आहे ना, आपल्या शेवटीपर्यंत कोणीच राहत नाही. उलट मुलगी जर असेल ना, उलट मुलगी आपला पूर्ण सांभाळसुद्धा करते. म्हणून आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा, काही लोक आहेत ना, आपल्या पत्नीला मारझोड करतात. कारण का बरं? कारण तिला मुलगा होत नाही. पण हे योग्य आहे का? अजिबात नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडतात ना, त्या भगवंताच्याच रूपाने घडत असतात. भगवंताचीच इच्छा असते म्हणून त्या घडतात ना. म्हणून तुम्हाला मुलगा जरी नसेल ना, तरी चिंता करू नका. स्वच्छंदी जीवन जगा. बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. खूप वर्षापूर्वी एका जंगलामध्ये आहे ना, एका वटवृक्षावर एक कावळा आपल्या पत्नी कावळीनी सोबत राहत होता. काही काळानंतर त्यांना एक पिल्लू झालं, ज्यामुळं त्यांचं जीवन आनंदाने आणि सुखाने भरून जगले. दिवस मजेत चालले होते. एके दिवशी कावळा आपल्या पत्नी आणि पिल्लांसोबत घरट्यात बसला होता. तेवढ्यात त्यानं पाहिलं की एक तरुण खूपच रागाने पुढे चालला होता आणि त्याच्या मागे त्याचे आई वडील चालले होते, जे खूप दिनवाण्या अवस्थेमध्ये होते. त्या तरुणाचे हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. ते त्याच्या हातपाय जोडून विनवण्या करत होते, रडत होते आणि म्हणत होते, बाळा, आम्हाला या अवस्थेमध्ये सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही. या जगात आमचं तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे त्यानंतर ती कावळी त्या काळजीनं कावळ्याला विचारते, स्वामी, हा माणूस आपल्या आईवडिलांशी असं वागतोय? यावर कावळा म्हणतो, भाग्यवान, या जगात काही मुलं आहेत ना, आईच्या पोटी ओझं म्हणून जन्माला येतात आणि पृथ्वीवर सुद्धा फक्त ओझंच ठरतात. एखादी आई जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते ना, तर एका अर्थाने तो तिचा दुसरा जन्म असतो. पण त्या क्षणी तिलाही माहीत नसतं की ते बाळाला पाहण्यासाठी जिवंत राहील की नाही. एखाद्या बाळाला जन्म देताना आहे ना, आई असह्य दुःख सहन करते, यातना सहन करते, वेदना सहन करत असते. पण त्याचबरोबरच तिचं सौंदर्यसुद्धा नष्ट होतं ना. पण त्या वेळी तिचं खऱ्या अर्थानं सौंदर्य म्हणजे, आनंद म्हणजे तिचं बाळच असतं ना. आणि बाळाचा जन्म झाल्यावर ती दुःख आणि त्रास सहन करत असते. जीवनभर त्या बाळाचं पालन पोषण करते. आपल्या वाट्याचं सारं दुःख आहे ना, सर्व सुख आहे, सारे आनंदाचं क्षण आहेत ना, ते आपल्या लेकरावर उधळून टाकते. घरात अन्न कमी असलं
तरी स्वतःला न खाता ती आपल्या मुलांनाच भरवते ना. मुलांना जर काही दुखापत झाली तर आईबापाचं काळींच फाटून जातं. आपल्या मुलांच्या आनंदासाठी ते कोणतेही दुःख त्रास सहन करायला तयारच असते. म्हणून त्याच्या सुख आयुष्याची आहे ना ती मनोमन इच्छा करत असते. आई बाप या जगात जितका काळ जगतात ना तितका काळ फक्त आपल्या संततीचं भलं करतात. पण तिचं संतती मोठी होऊन जरा आईवडिलांना विसरली ना तर अशा संततीला तुम्ही काय म्हणाल बरं? अशी संतती फक्त आईवडिलांसाठीच नाही तर या जगासाठी सुद्धा ओझं असते. अशी संतती माणसाच्या रूपातला राक्षस आहे. बघा अशी संतती आहे ना ओझ्याशिवाय काहीच नाही. त्यांच्या अस्तित्वाचं स्थान एका क्षुल्लक कचऱ्याहून सुद्धा कमी आहे. असाच एका वडिलांचा त्याग देखील आहे ना आपल्या मुलांसाठी अद्वितीय असतो. तो मेहनत मजुरी करून दुसऱ्याची गुलामगिरी करून दुःख त्रास सहन करून स्वतःची पोट कापून आपल्या मुलांचं पालनपोषण करतो. त्यांना मोठं बनवतो, त्यांना शिक्षण देतो, त्यांना यशस्वी बनवतो, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नसुद्धा पाहतो ना. पण त्यांच्या प्रगतीवर तो आनंदाने हरवून जातो. त्यांना चांगलं करताना पाहून त्याचा अभिमानाने ऊर फुलून येतो. तो आपल्या संततीसाठी आणि कुटुंबासाठी स्वतःची ओळखसुद्धा मिटून टाकतो. आपल्या मुलांच्या आनंदासाठी स्वतःला कोणत्याही संकटात झोकून देतो. आणि जर तीच संतती पुढे जाऊन त्याला विसरली, त्याला ओळखण्यास नकार दिला तर अशा संततीला तुम्ही काय म्हणाल बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना. तुम्हाला वाटत असेल की मला मुलगा व्हावा, मुलगा व्हावा, त्यांनी हे निरूपण नक्कीच ऐकावं. आजचा माणूस आहे ना इतका स्वार्थी झालेला आहे की तो आपल्या स्वार्थासाठी आई वडिलांना त्याच्या गरजेच्या वेळी पूर्णपणे विसरून जातो. त्यांच्या ममतेला आणि संघर्षाला आहे ना तो दुर्लक्ष करतो. बघा तुमच्या लक्षात असू द्या, हे कावळा कावळणीचं संभाषण चालू आहे. कावळा म्हणतो, ही गोष्ट मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि हृदयाला स्पष्ट करणारी कहाणी सांगून समजवतो की असा एका मुलानं आपल्या आई वडिलांना त्यांच्या गरजेच्या वेळी विसरलो, त्यांना दुर्लक्षित केलं. एवढंच नाही तर त्यांना अपमानित करून घरातून हाकलून सुद्धा दिलं. आजची गोष्ट आहे ना माणसाच्या निकृष्ट मानसिकतेचं दर्शन घडवते. एक वेळ अशी होती की एका नगरामध्ये राम नावाचा एक गरीब माणूस त्याची पत्नी मायासोबत राहत होता. त्यांना रमणा नावाचा एक मुलगा होता. राम आपल्या पत्नी आणि मुलांसह एका छोट्या घरामध्ये राहत होता. तो शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मुलगा शाळेत जायचा. राम शहरामध्ये रिक्षा चालवून पूर्ण घर खर्च पाहायचा. मुलाच्या शाळेची फी व्यवस्था करायचा. इतर कोणतंही दुसरं मुलं नसल्यामुळं त्यांचा एक मुलगा त्यांचा सर्वस्व होता. त्यामुळं काहीही करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांचं स्वप्न होतं की त्यांचा मुलगा इतका शिकावा ना की तो शिकून सावरून एक यशस्वी माणूस बनावा. ज्या प्रकारे त्यांनी गरिबाचे हाल पाहिलेले होते ना तसे हाल त्यांच्या मुलाला कधीच पाहावे लागू नयेत. त्यांची अशी मनोमन अपेक्षाच होती ना. मुलगा जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आई वडिलांना दुहेरी आनंदसुद्धा मिळतो. म्हणून मुलाच्या यशामध्ये आई वडिलांचे खरं यश असतं ना. प्रत्येक आई वडिलांचं हेच स्वप्न असतं ना की त्यांची मुलांनी असं कार्य करावं की समाजात त्यांच्या नावाचा मान मिळावा आणि अभिमानाने सगळ्यांना सांगता यावं की हाच माझा मुलगा आहे. राम आहे ना आपल्या मुलाला शिकवण्यामध्ये काहीही कमी पडू दिलं नाही. दिवसभर रिक्षा चालवून जेवढे पैसे मिळायचे ना ते सगळे तो आपल्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करायचा. त्याची पत्नी देखील दररोज आपल्या मुलाला नीट करून शाळेत पाठवत असे. जर मुलगा कधी जेवण न करता शाळेत गेला ना की टिफिन घरी विसरला
तर तर त्याची आई त्या दिवशी जोपर्यंत मुलगा घरी येऊन जेवण करत नाही तोपर्यंत स्वतः काहीच खात नसे. अशा प्रकारे राम आणि ती माया होती ना, स्वतःचे हाल करून आपल्या मुलांना शिकवत होते. रमण देखील अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत शिक्षक जेव्हा त्याची प्रशंसा करायचे ना, तेव्हा ते ऐकून रामचा ऊर अभिमानाने फुलून यायचा. ते मनात म्हणायचे की त्यांचा मुलगा नक्कीच एक दिवस त्यांचं नाव उज्ज्वल करणार. रिक्षा चालवून एवढी कमाई होत नव्हती की रमणच्या शिक्षणाचा सगळा खर्च भागेल, कारण त्यातून घर खर्चही भागवावा लागत होता ना. त्यामुळं राम बघा सावकाराकडून पैसे उसने घेऊन मुलाची फी भरत असे. अशा प्रकारे हळूहळू रमणने 10वीचे शिक्षण पूर्ण केलं आणि 10वीमध्ये जिल्ह्यामध्ये 2रं स्थान पटकावलं. हे पाहून राम आणि माया यांच्या आनंदाला पारा उरला नाही. त्यांनी आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य दिसत होतं. ते खूप आनंदित होते. पण हे सर्व त्यांच्या मदतीशिवाय शक्य झालं नसतं. म्हणून पुढचं शिक्षण करून द्यावं म्हणून त्यांनी मुलाला दुसऱ्या शहरामध्ये पाठवायचं ठरवलं. एका नामांकित कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने श्रीमंतांचीच मुलं शिकत असत ना. त्या कॉलेजचा सर्व खर्च जास्त होता, कारण तिथली फीसुद्धा महाग होती. त्यामुळं रामनं ठरवलं की काहीही झालं ना तरी आपल्या मुलाला या कॉलेजमध्ये शिकवायचं. आता ते रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवू लागले होते. मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवू लागले होते. त्यांनी कधीही आपल्या मुलाला हे जाणवू दिलं नाही की वडील इतके पैसे कुठून आणतात. ते सगळे पैसे मुलाच्या खर्चासाठी पाठवायचे. राम आहे ना, रात्रंदिवस रिक्षा चालवत होता, पण तरीही पैसे कमी पडायचे नाही. म्हणून ते थोडे पैसे सावकाराकडून व्याजावर उधार आणायचे. रमण ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथे श्रीमंत लोकांची मुलं शिकत असत. जर एखाद्या गरीबाचं मुलं तिथे शिकायला आलं ना तर श्रीमंताची मुळे त्याला त्रास द्यायची, त्याची थट्टा उडवायची आणि म्हणायची, तुम्ही आमच्यासारखे कसे, तुम्ही लोक गरीब आहात, गरिबांची मुलं एवढे स्वप्न मोठे बघू शकतात का बरं. एक दिवस रमण आपल्या मित्रांसोबत बसला होता. त्यानं पाहिलं की काही कॉलेजमधली मुलं आहेत ना, एका गरीब मुलाला त्रास देत होती. ते त्याच्यावर मारहाण करत होती. तिथून निघून जायला जबरदस्ती करत होते. तेव्हा रमणनं आपल्या शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं, मित्रा, एवढी मुलं मिळून त्या मुलाला का त्रास देत आहेत बरं, त्यानं त्यांचं काही चोरलं आहे का. तेव्हा तो मुलगा रमणला सांगतो, अरे मित्रा, त्याने काहीच चोरलेलं नाही, पण तो मुलगा गरीब आहे आणि एखादा मुलगा आपल्यात बसू शिकावा हे आम्हाला आवडत नाही. एखादा गरीब मुलगा इथे शिकायला आला तर आम्ही त्याला असाच त्रास देतो, गरिबांना त्याची अवकात दाखवण्यासाठी, जेणेकरून ते आपली नक्कल करणार नाही, आपल्यासारखे होणार नाही. रमण म्हणाला, अरे मित्रा, कसल्या गोष्टी बोलतोस तू. श्रीमंत असो किंवा गरीब, शिकण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे ना. विद्या कधीच भेदभाव करत नाही की अरे तो गरीब आहे मी त्याच्याकडे जाणार नाही, तो श्रीमंत आहे म्हणून मी त्याच्याकडे राहणार. जेव्हा विद्या भेदभाव करत नाही तर तुम्ही का करता बरं. तुम्हाला माहीत आहे का, इथपर्यंत पोचण्यासाठी त्या गरीब मुलाने किती संघर्ष केला आहे. आता तो कसाबसा इथपर्यंत आला आहे, तरी तुम्ही त्याला नीटपणे राहू देत नाही. मित्रा, हे अगदी चुकीचं आहे. कोणाला असं त्रास देणं बरोबर नाही. रमणचे बोलणे ऐकून तो मुलगा म्हणाला, अरे भाऊ, तुला एवढा त्रास का होतोय बरं, कुठे तूही तर गरीब नाहीस ना. रमणनं पाहिलं की हे लोक गरिबाशी चांगलं वागत नाही. त्यामुळे त्यानं विचार केला की जर मी देखील सांगितलं की मी सुद्धा गरीब आहे तर लोक माझ्यासोबत तसाच अत्याचार करतील. रमण घाबरला आणि तो म्हणाला, नाही भाऊ, मी गरीब नाहीये. माझे बाबा तर कपड्यांचे खूप मोठे व्यापारी आहेत.
माझा लाखोंचा व्यवसाय सुरू आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, मग राहू दे, ज्याचं जसं चाललंय ना त्याला तसंच चालू दे. जर या लोकांशी असं वागलं नाही ना तर हे कॉलेज पुन्हा गरिबांच्याच कचऱ्यानं भरून जाईल. अशा प्रकारे रमण रोज कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या तोंडून गरिबांबद्दल उलटसुलट गोष्टी ऐकत होता, ज्यामुळे त्याला आपल्या आईवडिलांबद्दल लाज वाटू लागली. दिवसेंदिवस तो देवाला दोष देऊ लागला की त्याचा जन्म गरीब घराण्यात का झाला बरं. त्याच्याकडे एक छोटासा मोबाईल होता जो त्याच्या वडिलांनी त्याला कॉलेजला जाताना दिला होता, जेणेकरून कोणी त्याला गरीब समजू नये. त्याचा मोबाईल छोटा होता म्हणून तो मोबाईल नेहमी आपल्या खोलीत लपवून ठेवायचा. तो कधीच मोबाईल आपल्या मित्रांमध्ये काढत नव्हता. जेव्हा त्याचे वडील फोन करायचे ना तेव्हा तो फोन उचलणं देखील सोडून दिलं होतं, कारण जर तो बोलला तर मित्रांना कळेल. कित्येक दिवस तो आपल्या आईवडिलांशी बोलायचा नाही. एक दिवस त्याने आपल्या वडिलांना सांगितलं, मला एक चांगला आणि महागडा मोबाईल हवा आहे. हा छोटा मोबाईल घेऊन मी मित्रांमध्ये जाऊ शकत नाही. वडिलांनी सांगितलं, बाळा, चांगला आणि महागडा मोबाईल घेण्याची आपल्या ऐपत नाही आहे. खूप कष्टानं तुझ्या शिक्षणाचा खर्च मी भागवत आहे. वडिलांच्या या गोष्टीमुळं तो मुलगा चिडून म्हणाला, तुमच्याकडे पैसेच नाही ना तर असे मोठे स्वप्न का बघता बरं, जे पूर्णच होऊ शकत नाही. वडील म्हणाले, बाळा, गरिबांच्या ओझ्याखाली तुझं आयुष्य दबून जाऊ नये म्हणून आम्ही तुला या कॉलेजमध्ये शिकायला पाठवलंय. मला असं नाही वाटत तू पण आमच्यासारखं गरीब राहावं. तू सुद्धा रिक्षा चालवावी. आम्हाला वाटतं की तू शिकून मोठं होशील. आम्हाला तुला भविष्यामध्ये मोठा माणूस झालेलं पाहिजे. तू आताच दिखाव्याच्या फंदामध्ये पडू नकोस. अभ्यासावर लक्ष दे. जेव्हा तू यशस्वी होशील ना तेव्हा महागड्यातल्या महागडा फोन स्वतः तू विकत घेशील. तुला कुणीच त्रास देत असेल ना तर चिंता करू नकोस. मी स्वतः तुझ्या प्राचार्यांशी जाऊन बोलतो. मुलगा रागावत म्हणाला, नको पप्पा, तुम्हाला इथे यायची काही गरज नाही आणि इथे चुकून सुद्धा कधी येऊ नका. तुमची अवस्था बघून माझे मित्र माझी थट्टा करतील. त्यांना कळेल की मी एका गरीबाचा मुलगा आहे. मी खूप दुर्दैवी आहे जो तुमचा मुलगा झालो. तुमच्या पोटी मी जन्माला आलो. मी माझं नशीब आहे ना स्वतः बदलून टाकेल. आता मी श्रीमंतच होणार. जेव्हा मी तुम्हाला या किड्या मुंग्यासारखं जीवन जगताना बघतो ना तेव्हा मला माझ्या जन्मावरच लाज वाटते की मी अशा गरीब घराण्यामध्ये जन्मलो. बघा, मुलांच्या या शब्दांना ऐकून बघा ते वडील म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी खूप महागडा फोनाची व्यवस्था करून पाठवतो. तुझ्या आनंदासाठी मला जे काही जमेल ना ते सगळं करायला मी तयार आहे. बघा, त्या रामनं यांच्या या पत्नीचं ऐकलं की मुलाने महाग फोन मागितला आहे तर तिने आपल्याकडचे दागिने विकायला दिले आणि म्हणाली, हे विकून तुम्ही मुलाला एक छानसा फोन घेऊन पाठवा. राम यांनी मायाचे सर्व दागिने विकून एक महागडा फोन विकत घेतला आणि तो मुलाला पाठवला. तिकडे मुलगा आपल्या मित्रांपुढे स्वतःला खूप श्रीमंत म्हणून सांगत बसत होता. त्याचं बोलणं कधी खोटं ठरू नये म्हणून तो आपल्या वडिलांकडून सतत काही ना काही मागत राहायचा. वडीलही काहीही करून व्याजावर पैसे काढून त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत होते. आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याच्या नादामध्ये त्यानं आपल्या वडिलांचं संपूर्ण आयुष्य होतं ना ते कर्जामध्ये बुडवलं होतं. पण राम यांनी कधीही मनाला क्लेश दिला नाही. त्यांना वाटलं जेव्हा मुलगा यशस्वी होईल ना तेव्हा सगळं कर्ज फेडून टाकेल. सावकाराकडून पैसे उचलून ते मुलाच्या मागण्या पूर्ण करत राहिले, जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये. मुलाचा खर्च भागवता भागवता राम यांनी आपलं घरसुद्धा विकून टाकलं. पत्नीला घेऊन आपल्या भाड्याच्या घरामध्ये राहू लागले. दिवसेंदिवस त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाकीची होत चालली होती.
इथे रमणला आपल्या आई वडिलांची आणि गाव बस्तीची लाज वाटू लागली होती. श्रीमंत मुलांच्या संगतीमुळं तो पूर्णपणे बदलला होता. आता त्याची मैत्री श्रीमंत मुलांशी झाल्यामुळं त्यालाही तसंच राहावं लागत होतं. आता तर त्याने आई वडिलांचे फोनसुद्धा उचलणं बंद केलं होतं. कधी उचललेच ना तर नीट बोलत नसे. नेहमी त्याच्याशी उंच आवाजामध्ये बोलायचा. नवनवीन कारणं सांगून फोन कट करायचा. एक दिवस त्याने आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा आता माझं शिक्षण संपत आलंय. मला सारखं सारखं फोन करून त्रास देऊ नका. मी लवकरच घरी येतोय. मुलगा घरी येणार या विचाराने आई वडील खूप खुश झाले. माया आपल्या मुलाला भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती. ती आपल्या गल्लीत आणि शेजारच्या बायकांना सांगू लागली, माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून गावाला येतोय. आता बघा सर्व काही बदलून जाईल. मुलानं घरी येण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला होता, पण तो 1 महिना कधी संपला सुद्धा तरी तो मुलगा घरी परतला नाही. फोन करायला तर त्याने आधीच नकार दिला होता, पण राम आणि त्याची पत्नी यांचं मन काही मानत नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता. मुलाचा फोन लागत नसल्यामुळं दोघेही फार चिंतेमध्ये पडले. त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. आता नक्की करावं काय हे सुद्धा त्यांना कळेना. राम आणि माया काय करणार होते? फक्त वाट पाहण्या वाचून दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता. खूपच काळजी लागल्यामुळं दोघे पती पत्नी आपल्या मुलाचा पत्ता लावण्यासाठी त्या शहरामध्ये जातात, जिथे त्याच्या मुलाचं कॉलेज होतं. जेव्हा कॉलेजमध्ये जाऊन आपल्या मुलाची चौकशी करतात तेव्हा त्यांना कळतं त्याला नोकरी लागलेली आहे आणि तो त्याच शहरामध्ये नोकरी करत आहे. रमणला नोकरी तर तेव्हाच लागली होती जेव्हा त्यानं आपल्या आई वडिलांशी शेवटचा फोनवर बोलला होता. पुन्हा फोन न करण्यास सांगितलं होतं. त्याच्या कॉलेजमध्ये राधा नावाची एक मुलगी शिकत होती. राधा एका मोठ्या उद्योगपत्याची मुलगी होती. तिला रमणवर खूप प्रेम होतं. तिने आपल्या वडिलांना सांगून रमणला आपल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून दिली होती. रमण आपल्या नोकरीत इतका गुंतला होता ना की त्याने आईवडिलांचा विचारच सोडून दिला. त्याला असं वाटत होतं की त्याच्या आईवडिलांनी आता त्याला कधीच आठवू नये, कधीही फोन करू नये. त्याला आपल्या गरीब आईवडिलांची चीड येऊ लागली. तो त्यांच्यावर तिरस्कार करू लागला होता. तो आपल्या आईवडिलांना काहीही सांगू इच्छित नव्हता. पण इकडे राम आणि माया होती ना, यांना हे कळतं की त्यांचा मुलगा त्यांना द्वेष करतो. तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांचे सगळे स्वप्न वितळून विखुरले जातात. मुलगा त्यांना विसरला असेल, पण आई वडील अजूनही आपल्या मुलाला भेटण्यासाठी आतुरच होते ना. त्यांनी ठरवलं की आता ते याच शहरामध्ये राहून रिक्षा चालवून थोडे पैसे मिळवतील, कारण सावकाराचं कर्ज खूप जास्त झालं होतं ना. त्यांनी ठरवलं की इथून पैसे कमवणं सावकाराचं कर्ज फेडत राहू. देवाच्या कृपेनं कदाचित एखाद्या दिवशी मुलाचीही भेट होईल. याच विचारानं राम आणि माया त्या शहरात राहू लागले. त्यांचं जे घर होतं ना ते त्यांनी आधीच मुलाच्या शिक्षणासाठी विकून टाकलं होतं. म्हणूनच तिथे त्यांना काहीही मोह नव्हता. ते त्या शहरामध्ये एका खोळीत भाड्याने राहू लागले. राम रिक्षा चालवून महिन्याला जे पैसे साठवायचा ते घेऊन सावकाराला देत असे. मायाला मात्र मुलाच्या दुःखानं वेड लागलं होतं. तिला नीट खाता पिता सुद्धा येत नव्हतं. ती सारखी आपल्या मुलाला आठवत राहायची. मुलाच्या आठवणीमध्ये माया अगदी खचून गेली होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. रामनं कित्येक दिवस कित्येक वेळा फोन लावला, पण त्यानं एकदाही फोन उचलला नाही. एक दिवस माया अशी आजारी पडली की तिने परत डोळेच उघडले नाही. मुलाची काळजी करत तिचा प्राण निघून जातो. पत्नीचं सगळं अंतिम संस्कार करून राम आता अगदी एकटेच उरले होते. त्यांची सगळी स्वप्न इच्छा सर्व संपून गेल्या होत्या.
फक्त लोकांचं कर्ज बाकी होतं, म्हणून म्हातारपणी त्यांना रिक्षा चालवावी लागत होती. ते दिवसभर रिक्षा चालवत संध्याकाळी जेवून झोपत असत. महिन्याला जे काही पैसे साठत ना ते घेऊन सावकाराकडे कर्ज फेडायला जात असत. सावकारालाही त्या रामची परिस्थिती बघून दया येत असे. सावकार म्हणायचा, राम, आता तुम्ही खूप कमजोर झाला आहात. या वयामध्ये लोक आराम करतात, पण तुम्ही दिवसभर बैलासारखं काम करता आणि कर्ज फेडता. हे कसं जमतं तुम्हाला? तेव्हा राम म्हणायचा, सेठजी, माझ्या जिवंत राहण्याच्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या आधीच मरून गेलेल्या आहेत. फक्त तुमच्यासारख्या लोकांचं कर्ज मला अजून जिवंत ठेवतंय. वाटतंय की मरायच्या आधी ज्याचं कर्ज घेतलं आहे ना ते सर्व फेडून टाकावं. सावकार म्हणाला, राम, तू फारच प्रामाणिक माणूस आहेस. मला तुझ्यावर दया येते. या वयात देखील तू कष्ट करून तुझं कर्ज फेडण्यामध्ये गुंतला आहेस. तुझी अवस्था आहे ना, तुझे कष्ट पाहून तुझे सर्व कर्ज मी माफ करतो. आणि हो, माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी एक चांगलं काम आहे, जे करून तुलाही पैसे बरेच मिळत राहतील. राहण्यासाठी घरही मिळेल, तुला कोणताही त्रास होणार नाही. रामनं विचारलं, शेठजी, असं कोणतं काम आहे जे माझे लायक आहे? तेव्हा शेठ म्हणाले, राम, तू ज्या शहरामध्ये राहतोस ना त्या शहरामध्ये एक मोठा व्यापारी आहे. त्यांना तुझ्यासारखा विश्वासू ड्रायव्हरची गरज आहे आणि मला वाटतं त्यांचा ड्रायव्हर होण्यासाठी तू अगदी योग्य आहेस. जर तुला हे काम करायचं असेल ना तर मी त्यांना फोन करून सांगतो. तू तिकडे जा, तुला राहायची खायची व्यवस्था आहे ना, ते सर्व काही करतील. तुला पैसेही मिळतील. राम ते काम करण्यास तयार झाला. सावकारानं रामला त्या शहरात एका मोठ्या व्यापाऱ्याजवळ म्हणजे कमलनाथकडे पाठवलं. बघा, राम तिथे राहू लागला. काही काळातच राम आणि कमलनाथ त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध झाले. कमलनाथ सुद्धा राम खूप चांगली काळजी घेऊ लागले. कमलनाथ जर कुणावर आपल्यानंतर विश्वास ठेवत असतील ना तर तो फक्त राम होता. राम त्यांच्या घरात कधी परक्यागत वाटलं नाही. कमलनाथ त्यांची एक मुलगी होती जिला राम खूप आपुलकीचा वाटत होता. ती त्यांना राम काका म्हणत असे आणि त्यांच्यावर वडिलांसारखं प्रेम करत असे. ती सारखी राम काकांच्या मागे लागलेली असे. काका, मला तिकडे घेऊन चला. काका, माझे हे काम करून द्या. बस ती नेहमी त्यांच्या पुढे मागे फिरत राहायची. राम आहे ना, तिच्यावर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम करायचे. एक दिवस राम आपले मालक कमलनाथ यांना घेऊन त्यांच्या ऑफिसकडे चालले होते. वाटेत कमलनाथ त्यांना म्हणाले, अरे राम, तू कधी तुझ्याबद्दल काही सांगितलंच नाही. मला इतका वेळ मिळत नाही की तुझ्याशी निवांत बोलू शकेल आणि तू कधीच स्वतःबद्दल काही सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगितलं की तुझ्या बायकोचं निधन झालं आहे. तुझा काही मुलगा किंवा मुलगी नाही का बरं? तेव्हा राम खोल श्वास घेऊन म्हणाले, मालक, माझा एक मुलगा होता, पण आता त्याचा काहीच पत्ता नाही. तो आहे की नाही हे सुद्धा ठाऊक नाही. असं म्हणून राम आपल्या आयुष्याची सगळी कहाणी त्या मालकाला सांगतात. सांगता सांगता ते भावूकसुद्धा होतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा राम मालक त्यांना धीर देतात आणि म्हणतात, अरे राम, तू आपले कर्तव्य पूर्ण केलंस, पण ते त्याचं दुर्दैव होतं ना की त्यानं तुझ्यासारख्या देवतुल्य वडिलांना विसरला. बघ, तो कधीच आयुष्यात सुखी राहणार नाही. एक दिवस तो नक्की येईल जेव्हा त्याला या जगातील सर्व निरर्थक वाटू लागेल. जीवनाचा या वळणावर आहे ना, आपल्या आईवडिलांना जे सोडून जातात तेच लोक रडत असतात. असे लोक आहेत ना, आज नाही तर उद्या याचं फळ नक्की भोगतात. आई वडील गरीब असो किंवा श्रीमंत, त्यांच्या ऋणांची परतफेड कधी मुलं करू शकत नाही. पुढे बघा, कमलनाथ म्हणाले, राम, तू स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. माझी मुलगी तुला खूप मानते, तुला वडिलांसारखं प्रेम करते आणि उद्या तिचा साखरपुडा आहे. त्या साखरपुड्यात तुला काकांचा रोल निभवायचा आहे.
माझ्यानंतर जर ती कोणाला सर्वात जास्त मानते ना तर तो तूच आहेस. राम म्हणाला, मालक आपण काळजी करू नका. माझ्या राणी मुलीच्या साखरपुड्यात काहीच कमतरता येऊ देणार नाही. तिच्या आनंदासाठी आहे ना मी काहीही करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी कमलनाथ यांच्या मुलीचा साखरपुडा होता आणि त्या दिवशी सकाळपासून राम धावपळच करत होता. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं पिल्लं सुद्धा नव्हतं. दिवसभर काम करत करत ते थकले होते, पण त्यांची हिंमत सोडली नाही. खूपच थकून एका ठिकाणी ते जरा विश्रांती घेऊ लागले. तेवढ्यात जिचा साखरपुडा होता ना ती मुलगी त्यांच्या हातात लिंबू पाणी देत म्हणाली, काका पाणी प्या. जरा आताच एवढं स्वतःला थकवाल ना तर लग्नात काय कराल. सकाळपासून एवढ्या उन्हात काम करताय, थोडी तरी विश्रांती घ्या. राम म्हणाले, बाळा तू माझी काळजी करू नकोस. पहिल्यांदाच तर हे सौभाग्य मिळालंय माझ्या हाडांमध्ये अजून खूप ताकद आहे. माझ्या मुलीसाठी तर याहून जास्त मेहनत करेल असं म्हणून ते परत बाहेर काम करायला जातात. तेवढ्यात कमलनाथ यांच्या मुलीच्या नवऱ्याची गाडी दारावर आली. कमलनाथ त्या मुलीचं स्वागत करायला दाराशी गेले. गाडीतून जो मुलगा खाली उतरला त्याला पाहून राम यांच्या डोळ्यामध्ये क्षणभर विश्वास बसला नाही. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून राम यांचाच मुलगा होता. कमलनाथ यांची तीच मुलगी होती. तीच ती राधा होती जिच्यावर रमण कॉलेजच्या काळापासून प्रेम करत होता. मुलाला अचानक पाहून राम यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मुलाला भेटायची ओढ मनात दाटून आली. ते त्याला मिठी मारायला पुढे सरसावले. एवढ्यात कमलनाथ आले आणि राम यांना म्हणाले, राम इकडे काय उभे राहिलात, जा आता जाऊन काहीतरी बघा. आपल्या भावना मनात ठेवून कामामध्ये लक्ष द्या. पण जसा रमण स्टेजवर पोचतो ना तसंच ती राधा आपल्या मैत्रिणींसोबत स्टेजवर येते. बघा तो राम पाण्याचा ट्रे हातात घेऊन तिथे उभा होतो. आपल्या मुलाला पाहून त्याच्या हातांना थरथरा येऊ लागते. ते विचार करू लागतात की ज्याला आपण पाहण्यासाठी माझ्या डोळ्यांनी इतक्या वर्षापासून आस लावली होती त्या मुलाशी अशी भेट होईल ना असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ते स्वतःला आवरू शकले नाहीत. ते लगेच स्टेजवर चढून आपल्या मुलाला मिठी मारून रडू लागले. हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. त्याने त्या मुलानं पाहिलं की जो म्हातारा त्याला मिठी मारतोय ना तो त्याचा स्वतःचा बाप आहे. त्यानं एकदम रामला धक्का देत मागं सरकावलं आणि रागावून म्हणाला, कोण आहे हा वेडा, कृपया याला इथून दूर करा. कोणाला पण घरात कसे कामाला ठेवता काहीच कळत नाही. तेव्हा कमलनाथ म्हणाले, बाळा हा नोकर नाहीये, हा आपल्या घराचा सदस्य आहे. बघा राधा काका आहेत, हे राधाचे काका आहेत. यांचा मुलगा त्यांना सोडून निघून गेला आहे. हे आपल्या मुलाला पाहण्यासाठी नेहमी तडपडत असतात. म्हणूनच यांना प्रत्येकामध्ये आपला मुलगा दिसतो. रमण आपल्या होणाऱ्या सासऱ्याला म्हणाला, माफ करा पिताजी, अशा लोकांना तुम्ही ओळखत नाही. हे गरिबीचं नाटक करून श्रीमंत लोक दिसले ना की नाळ्यातल्या किड्यासारखे मागे लागतात. मला या लोकांची चांगलीच ओळख आहे. अशा अनेक घाणेरड्या आणि अपमानजनक शब्दांनी त्यानं आपल्या वडिलांचा खूप मोठा अपमान केला. बिचाऱ्या रामचं हृदय तुटून गेलं. त्यांच्या नजरा लाजेनं खाली झुकल्या होत्या. त्यांनी स्वतःला दोष दिला आणि असं का केलं. मग सगळ्यांच्या नजरेत वाचून ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन जोरजोरामध्ये रडू लागले. कमलनाथची मुलगी राधा सगळं काही सोडून आहे ना रामकाकांकडे गेली. तिने पाहिलं की रामकाका आपल्या मुलाचा फोटो पाहून रडत होते आणि तो फोटो पाहत म्हणत होते, ज्या बापानं आपल्या मुलाला या उंचीवर पोचण्यासाठी स्वतःला बैलासारखं जोखून घेतलं ना, ज्या आईनं मुलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या घरात काम करत करत आपला प्राण सोडला, त्या मुलानं आहे ना आज त्यांचं त्याग आणि तपस्याचं हे फळ दिलं. ती राधा मागे उभी राहून सगळं पाहत होती.
ती पुढे येते आणि काकांच्या खांद्यावर हात ठेवत विचारते, काका खरंच रमण तुमचाच मुलगा आहे का? जर तो तुमचा मुलगा आहे ना तर मग तुमची अशी अवस्था का? आणि त्यानं तुमच्यासोबत असं का केलं? तेव्हा रामनं रडत रडत त्या राधेला सर्व कहाणी सांगितली. राधाला रमणची चीड आली. तेवढ्यात राधा काही कामासाठी घरात गेली आणि राम काका तिथेच बसून रडत राहिले. तेवढ्या संधी पाहून रमण मागून त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुमच्यापासून माझा सुटकारा नाही. जिथे जाईन तिथे तुम्ही पोचता. तुम्ही तर विचार केला होता की तुम्ही आतापर्यंत मेलासुद्धा असाल, पण अजूनही जिवंत आहात. राम म्हणाला, बाळा मी तर खूप आधीच मेलो आहे, पण आजपासून तुझ्यासाठी मी काहीच नाही. पण तुझी ही खरी सच्चाई आहे ना? तुझ्या होणाऱ्या सासऱ्याला कमळनाथला नक्कीच सांगील. त्यालाही कळू दे की तू किती चांगला आहेस. तेव्हा अचानक रमण प्रचंड संतापला आणि म्हणाला, वेड्या म्हाताऱ्या, जर तू कुणाला काही सांगितलंस ना तर तुझे परिणाम तुझ्या या लाडक्या राधेला भोगावे लागतील. हे ऐकून राम सुद्धा शांत झाला. विचार करू लागला, जर माझ्यामुळे काही गोष्ट बिघडली ना तर राधा आपल्यावर रागावेल. आता ते मोठ्या द्विधा मना अवस्थेमध्ये पडले होते. बघा, इतक्या स्टेजवर कार्यक्रमाची रीत सुरू होते. तेवढ्यात ती राधा स्टेजवर येते आणि सगळ्यांसमोर काहीतरी सांगू इच्छिते. ती म्हणते, माझं एक बोलणं लक्ष देऊन ऐका. माझ्या मनातली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मला तुम्हाला एका व्यक्तीशी भेटवायचं आहे जो माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. माझ्या वडिलांनंतर जर कोणी मला प्रिय असेल ना तर ते हेच आहेत. रमणला वाटतं की राधा त्याच्याबद्दल बोलत आहे, पण तसं होतं का? अजिबात नाही. तेव्हा राधा बघा राम यांना स्टेजवर बोलावते आणि म्हणते, हे माझे काका आहेत आणि माझे होणारे सासरे सुद्धा आहेत. पण दुर्दैव असं आहे ना की सासरे म्हणून मी यांची सेवा करू शकणार नाही. इतकं म्हणून राधा रमणकडे पाहते आणि विचारते, बोल मी बरोबर बोलले ना? बघा, राधाचं हे बोलणं ऐकून रमणच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं होतं. त्याला कळेन असं होतं या गोष्टीचा अर्थ काय लावावा. मग राधा बघा त्या राम यांना म्हणते, काका तुम्ही माझे काका म्हणून बरे आहात. मी तुम्हाला माझा सासरा कधीच बनवणार नाही. कारण जो मुलगा आपल्या आईवडिलांना सोडू शकतो ना तो बायकोलाही सोडणं त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट आहे का? आज नाही तर उद्या तो बायकोलाही नक्कीच दूर ठेवेल. हे ऐकून रमण म्हणाला, राधा तू या नोकरासाठी काय उलटसुलट बोलतेस? हा तुझा सासरा होईल असं कुठून वाटतं तुला? रमणचं हे बोलणं ऐकताच राधा पटकन रमणच्या गाळावर एक चापट मारली आणि म्हणाली, पुन्हा कधी माझ्या काकांना नोकर म्हणायचं नाही. मी त्यांना माझ्या वडिलांसारखं मानते. तू आपल्या वडिलांना विसरू शकतोस, पण मी माझ्या काकांना विसरणार नाही. मी तुझ्यासारखी इतकी नीच नाही आहे. माझ्या आई वडिलांनी मला हे दिलेले संस्कार आहेत ना, मला चांगलेच माहीत आहेत. आणि मी या समारंभांमध्ये सर्वांसमोर जाहीर करते की मी तुझ्यासारख्या जनावराशी लग्न करणार नाही. तूच मला सांगितलं होतंस ना की मी अनाथ आहे, म्हणूनच माझ्या मनात तुझ्यासारखी दया निर्माण झाली. पण तू जर खूपच उपकार विसरणारा आणि नीच माणूस आहेस. तू जर आपल्या आई वडिलांचा नव्हतास तर माझा कसा असशील बरं? खरं तर तू कुणाचाच नाही आहेस. तुझ्यासारख्या मुलांसाठी हे शरमेचं आहे. जेव्हा तू एक चांगला मुलगा होऊ शकला नाहीस तर तू चांगला नवरा कसा होशील बरं? मीच माझ्या वडिलांना सांगून तुला नोकरी मिळवून दिली आणि त्या नोकरीच्या गर्वात तू आपल्या आई वडिलांना विसरलास. तुझ्या आठवणीत तुझी आई मेली आणि तू फोनसुद्धा उचललास नाही. अशी निर्दयी आणि निष्ठुर माणसाची बायको होणं मी कधीच स्वीकारणार नाही. आजपासून मी तुला या नोकरीतून काढून टाकते. अशा प्रकारे रमण सगळ्यांसमोर अपमानित होऊन शांतपणे मान खाली गाळून तिथून निघून जातो.
राधा त्या रामला म्हणते, काका तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. ज्यानं तुम्हाला जिवंतपणेच मारलं ना, अशा मुलासाठी काय दुःख करायचं. तुम्ही तुम्ही तुमचा मुलगा गमावला, पण तुम्ही मुलगी मिळवली. आजपासून मीच तुमची मुलगी आहे. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करेल. बघा, ते राधाचे हे शब्द ऐकून रामच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू झाला. त्यांनी त्या राधेला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. अशा प्रकारे राम आनंदाने त्या राधेच्या कुटुंबाचा सदस्य बनून राहू लागले. काही दिवसातच त्यांनी सगळ्या सुखद गोष्टी विसरून टाकल्या. इकडे रमणची नोकरीसुद्धा गेली. त्या प्रेमानेही त्याला नाकारलं. ज्याला कोणी पाहायचं तोही त्याचा तिरस्कार करायचा. ही जी पूर्ण कथा आपण ऐकली, पण या कथेतून या कथेचं नक्की तात्पर्य काय? या कथेतून आपण कोणता बोध घ्यावा? एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा, जीवनातील खरी संपत्ती कोणत्याही धड दौलत, मालमत्ता किंवा वैभवात कधीच नसते, तर ते आपल्या आत्मेष्टांमध्ये आहे. तुम्ही कितीही श्रीमंत झाला ना, जर तुम्ही आपल्या माणसांना गमावलं तर तुम्ही मनाचे गरीबच राहाल. म्हणून कितीही श्रीमंत व्हा, पण त्या परमपूज्य आई वडिलांना कधीच विसरू नका, ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून मोठं करण्यासाठी स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग केला. म्हणून आई वडील हेच ते लोक आहेत ना, ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व सुखाचं बलिदान करून फक्त तुमच्या भल्यासाठी कामना केली. तुमच्या प्रत्येक यशामध्ये त्यांचा संघर्ष आणि यातना दडलेले आहेत. तुम्ही त्यांच्या ऋणातच आहात आणि हे ऋण कधी तुम्ही फेडू शकणार नाही. जर तुम्ही आपल्या पूज्य आईवडिलांना विसरलात ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ समाजच नव्हे तर देवसुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. आपल्या आईवडिलांच्या त्यागाचं महत्त्व आहे ना, ते समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, सुखी आयुष्य जगायचं असेल, तर त्यांना नेहमी आपल्या हृदयातून सन्मान द्या. नेहमी आईवडिलांचा आदर करा, कारण आईवडील हेच आहेत ना, हीच मनुष्याची खरी संपत्ती आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.